Come towards session 14. Some remaining problems on application. We see here. This is the first problem. Assume that spherical raindrop evaporates at the rate proportional to its surface area of a spherical raindrop. Okay. It is radius सुरुवातीला 3 सेंटीमीटर होती, एका तासात तिचं रूपांतर 3 मिलीमीटरचं रूपांतर 2 मिलीमीटरमध्ये झालं एका तासात. तर रेडियसचं एक्सप्रेशन शोधायचं आहे, म्हणजे थेरॉटिकल पार्ट आहे ॲट एनी टाईम टी. ओके, बघूया आपण. मग स्पेरिकल रेनड्रॉप मग आपण त्याची घेऊ लेट RMM मिलीमीटरमध्ये दिलेली आहे, तर सर्व युनिट म्हणून RMM. बी रेडियस ऑफ अ स्पेरिकल रेनड्रॉप ॲट टाईम टी. ओके, रेडियस म्हणले आपण. मग त्याच्यावरनं काय आहे, इव्हॉपरेट होतो म्हणजे कमी होतो आहे. अँड देअरफॉर इफ यस denotes surface area at time t, then surface area of a spherical raindrop हा आहे 4 pi r square. am I correct? and if आणखी एक म्हणायला पाहिजे होतं, सरफेस एरिया ॲट टाईम टी अँड बी व्हॉल्यूम. देन व्हीची किंमत येईल स्पिअरिकल रेनड्रॉप म्हणजे स्पिअरचा 4/3 पाय आर क्यूब. ओके, आता बघा, स्पेरिकल रेनड्रॉप इव्हॉपरेट होणं म्हणजे काय, कमी होणं. इव्हॉपरेट होतो म्हणजे रेनड्रॉप काय होतो, कमी होतो. काय कमी होते, त्याची व्हॅल्यूम कमी होतं. अँड देअरफॉर हिअर रेनड्रॉप रेट ऑफ इव्हॉपरेशन ऑफ रेनड्रॉप म्हणजेच काय, dV/dt. काय म्हटलेलं आहे, टू इट्स सरफेस एरिया प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. यस, एम आय करेक्ट? इज इट ओके? म्हणजेच काय आहे, दॅट इज dV/dt इक्वल टू -k टाइम्स यस का -k का रेनड्रॉपचं व्हॉल्यूम कमी होतं आहे म्हणून. ओके, बट dV/dt याला वाटल्यास एक नंबर देऊन घ्या. बट V इक्वल टू काय आहे, 4/3 पाय आर क्यूब आहे. आणि म्हणून dV/dt ची किंमत काय, 4/3 पाय कॉन्स्टंट, पॉवर पुढे 1ने कमी गुणिले त्याचा डेरिव्हेटिव्ह, कारण विथ रिस्पेक्ट टू टी घेतो आहे. 3 कॅन्सल्ड म्हणजेच काय, 4 पाय आर स्क्वेअर dr/dt. ओके, अँड देअरफॉर द्या ह्या किमती टाकून, फ्रॉम 1 4 पाय आर स्क्वेअर dr/dt इक्वल टू -k आणि यसची किंमतही आहे 4 पाय आर स्क्वेअर. दोन्हीकडचा सारखा पार्ट गेला तर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे, दॅट इज dr/dt इक्वल टू -k. 4 पाय आर स्क्वेअर गेला आणि म्हणून dr/dt इक्वल टू -k dt. हे झाले व्हेरिएबल सेपरेट. इंटिग्रेटिंग घ्या म्हणजेच dr1
किंमतचं इंटिग्रेशन मायनस के टी प्लस सी, याला नंबर द्या 2. ॲट टी इक्वल टू 0 आरची किंमत किती होती? ओरिजिनली म्हणजेच इनिशियल कंडिशन. सुरुवातीला रेन ड्रॉप किती होता? 3 mm होता. मध्ये टाकून 3 इक्वल टू 0 प्लस सी, याच्यावरनं सीची किंमत किती आली? 3 आली. ही किंमत कुठं टाका? आणि देअरफॉर 2 नंबरमध्ये ती किंमत टाकून द्या. फ्रॉम टू काय येईल? आर इक्वल टू मायनस के टी प्लस 3, याला पुढचा नंबर द्या 3. आता पुढची कंडिशन 1 तासानंतर ॲट टी इक्वल टू 1 आवर. ओके, काय झाला तो? 3 वरनं त्याची रेडियस किती झाली? 2 mm झाली. 3 mm वरनं त्याची रेडियस किती झाली? 2 mm झाली. ओके, अँड दॅट इज इक्वल टू, मग टाका किंमत 2 बरोबर 2 बरोबर मायनस के, टीची किंमत 1 प्लस 3, म्हणजेच मायनस केची किंमत किती आली? अँड देअरफॉर मायनस के इक्वल टू, हा तिकडे जाऊ द्या, -1. एम आय करेक्ट? अँड देअरफॉर ही किंमत कुठं टाका? 3 मध्ये टाका. अँड देअरफॉर फ्रॉम 3 आर इक्वल टू मायनस के इक्वल टू -1, हा 3 मायनस के, म्हणजेच केची किंमत काय आली? मायनस टी प्लस 3, म्हणजेच 3 मायनस टी, आणि इज द रिक्वायर्ड, हेच काय आहे? रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे. इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर रेडियस. हे कशाचं एक्सप्रेशन आहे? रेडियस ऑफ रेन ड्रॉपचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे. आणि असा हा एक छानसा प्रॉब्लेम आहे. ओके, बघा पुन्हा याच्यात काही वाटतंय का? स्लोली बघा, एक एक स्टेप लक्षात येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम. The rate of growth of population of a city at any time t is proportional to the size of the population. ठरलेलं आहे पहिलं वाक्य. फॉर अ सर्टन सिटी इट इज फाउंड दॅट कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, पहिल्यांदा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी जो के घेतो त्याची किंमत दिलेली आहे. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी आफ्टर 25 years इफ इनिशियल पॉप्युलेशन इज 10,000. ओके, लेट अस ट्राय. बघूया. मग लेट पी बी population of a city at time t, and therefore rate of growth of population म्हणजेच is proportional to population at that instant. Size of population, that is dp upon dt equal to kp. k कॉन्स्टंट आहे, वाढते आहे म्हणून प्लस घेतला. ओके, बट आपल्याला की कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी दिलेला आहे 0.04 p, बिकॉज p कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी गिवन आहे. ओके, सेपरेटिंग व्हेरिएबल, मग डी पी अपॉन पी इक्वल टू 0.04 डी टी. झाले व्हेरिएबल सेपरेट. इंटिग्रेटिंग, घ्या दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन. काय मिळेल तुम्हाला? डी पी अपॉन पी लॉग पी इक्वल टू 0.04 टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. इनिशियली ॲट, मी डायरेक्ट याच्यात कंडिशन वापरतो बघा, हा पण एक छान मार्ग आहे. टी इक्वल टू 0, पॉप्युलेशन किती होती?
10,000 होती and therefore log of 10,000 इक्वल टू 0 प्लस सी म्हणजे सीची किंमत काय आली लॉग ऑफ 10,000 आली. ही किंमत कुठं टाकून द्या एक नंबरमध्ये टाकून द्या. मग एक नंबर कोण आहे लॉग पी इक्वल टू 0.04 इंटू टी प्लस सी. सीची किंमत लॉग ऑफ 10,000 लॉगच्या टर्म एका बाजूला लावू द्या लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी इक्वल टू 0.04 टी. कोणता रूल वापरला लॉग ए मायनस लॉग बी इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. ओके बरं आता काय झालं आफ्टर 25 इयर्स ओके ॲट टी इक्वल टू 25 इयर्स what is the population. ओके आता पॉप्युलेशन काय येईल बघूया काय येईल ते. मग लॉग ऑफ पी अपॉन 10,000 इक्वल टू 0.04 इंटू 25. एम आय करेक्ट म्हणजेच किती येईल यस दॅट इज लॉग ऑफ पी अपॉन 10,000 इक्वल टू 25 2 दशांशस्थळ 1 म्हणजेच बाय डेफिनेशन ऑफ लॉग P अपॉन 10,000 इक्वल टू ई रेस टू 1 कारण बेस दिलेलं नाही म्हणजे ई. डेफिनेशन ऑफ लॉग ईची किंमत तुम्हाला दिलेली आहे 2.7182. एम आय करेक्ट. ईची किंमत ही आहे. ही कोणाची किंमत झाली पी अपॉन 1000ची किंमत झाली. आपल्याला पॉप्युलेशन पाहिजे आहे मग 10,000 इंटू 2.7182. ओके किती डेसिमल स्थळं देणार 1 2 3 4 4 डेसिमल द्या म्हणजे 4ने पुढं सरकवा 27182. एम आय करेक्ट. बघा बरं म्हणजेच किती झाली 27,182 झाली. and therefore population of a city after 25 years will be. आता ही झाली कॅल्क्युलेशनने ॲक्च्युअल याच्यापेक्षा जास्त होऊ शकते कमी पण होऊ शकते आणि हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे अंदाज आहे हा. ओके विल बी 27,182 आणि असा हा एक छानसा प्रॉब्लेम आहे पर्सेंटेजमधला एकमेव प्रॉब्लेम आपल्या बुकमध्ये आहे. रेडियम डिकम्पोजेस ॲट द रेट प्रपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट ॲट एनी टाइम टी. इफ P% of amount disappears in 1 year, what % of amount will be left आफ्टर 2 years? लेट अस स्टार्ट. मग रेडियमची अमाऊंट घेऊ आपण. ओके मास घेऊ आपण त्याचं. लेट यस लेट एक्स बी अमाऊंट ऑफ रेडियस अमाऊंट ऑफ रेडियम सबस्टन्स आहे ॲट टाइम टी and therefore
rate of decomposition, therefore rate of decomposition chi dx by dt is proportional to the amount present. ठीक आहे, that is therefore dx by dt डिकम्पोज होता आहे, कमी होता आहे माइनस के. प्रॉपर्टी कॉन्स्टंट निगेटिव येईल. सेपरेटिंग व्हेरिएबल dx अपॉन x इक्वल टू मायनस के डी टी हे झाले व्हेरिएबल सेपरेट. इंटिग्रेटिंग घेतलं तर dx अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स इक्वल टू मायनस के टी प्लस सी. दोन प्रकारे सोडवता येईल. आता आपण हा डायरेक्ट सोडून तुम्हाला दाखवतो. अँटीलॉग एक्सची किंमत न काढता डायरेक्ट कसं सोडवायचं तो बघूया आपण. आता काय झालं, इनिशियली ॲट टी इक्वल टू 0 ती जी अमाऊंट होती सबस्टन्सची काहीतरी असेल की नाही, ही समजा इनिशियल अमाऊंट आहे x0. ओके, अँड देअरफॉर लॉग ऑफ x0 इक्वल टू मायनस के इंटू 0 प्लस सी म्हणजे सीची किंमत काय आली, लॉग ऑफ x0 आली. दॅट अकाउंट अँड देअरफॉर फ्रॉम 1 log x इक्वल टू मायनस के टी प्लस लॉग ऑफ x0. शिफ्ट करा, लॉगचा रूल वापरा. लॉग ऑफ x अपॉन x0 इक्वल टू मायनस के टी, याला नंबर 2 द्या. एम आय करेक्ट. आता काय झालं, ॲट टी इक्वल टू 1 ॲट टी इक्वल टू 1 इयर काय झालं, p% ऑफ इनिशियल अमाऊंट डिसॲपियर्स. ओके, मग किती अमाऊंट लेफ्ट राहिली, अँड देअरफॉर लेफ्ट अमाऊंट इक्वल टू एक्स नॉट मायनस एक्स नॉटचे p%, एक्स नॉटचे p%. बघा बरं, एक्स नॉटचे p% बरोबर आहे का. म्हणजेच ही ओरिजिनल होती, हिच्यातून p% कसं काढायचं, 2% तेवढ्याने त्याला 2/100 3%, 3/100 मल्टिपल करतो. झालं, दॅट इज इक्वल टू, म्हणजेच काय झालं, एक्सची किंमत काय झाली, एक्स नॉट इंटू 1 मायनस p/100 द्या टाकून किंमत. अँड देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2 लॉग ऑफ एक्सची किंमत एक्स नॉट इंटू 1 मायनस p/100 अपॉन एक्स नॉट आहे तशीच इक्वल टू मायनस के. एक्स नॉट गेली, याच्यावरनं मायनस केची किंमत काय आली, लॉग ऑफ 1 मायनस p/100. ही किंमत कुठं टाकून द्या, 2 नंबरमध्ये टाकून द्या. अँड देअरफॉर फ्रॉम टू लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स नॉट इक्वल टू मायनस के ऐवजी ही किंमत इंटू टी इंटू लॉग ऑफ 1 मायनस p/100 हे झाले अमाऊंट झाली. आता ॲट पुढचा कन्सेप्ट बघा, ॲट टी इक्वल टू 2 इयर्स किती x% अमाऊंट लेफ्ट राहील. ओके, द्या टाकून किंमत. मग लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स नॉट इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ 1 मायनस p/100. लॉगचा रूल काय सांगतो, हा पॉवर मागे जाईल, म्हणजेच काय होईल, लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स नॉट इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस p/100 ब्रॅकेट स्क्वेअर. एम आय करेक्ट. ओके, टेकिंग
अँटीलॉग दोन्ही बाजूचा काय घ्या, अँटीलॉग घ्या. मग टेकिंग अँटीलॉग म्हणजेच काय शिल्लक राहील, एक्स अपॉन एक्स नॉट इक्वल टू दोन्हीकडचा लॉग कट होईल 1 मायनस पी अपॉन 100 ब्रॅकेट स्क्वेअर. ही झाली अमाऊंट झाली. ही काय झाली, अमाऊंट झाली. हिचं पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. ओके, मग मल्टिप्लाय बाय 100 अँड देअरफॉर ही अमाऊंट याच्या पर्सेंटेजमध्ये म्हणजेच एक्स अपॉन एक्स नॉट इंटू 100 इक्वल टू 1 मायनस पी अपॉन 100 स्क्वेअर इंटू 100. ओके, आणि यालाच म्हणतो आपण पर्सेंटेज. ओरिजिनलच्या एक्स नॉटच्या पर्सेंटेजमध्ये आहे आणि म्हणून हा काय झाला, विच इज इक्वल टू 1 मायनस पी अपॉन 100 स्क्वेअर इंटू 100 मला कसा घेता येईल, 10 स्क्वेअर. दोन्ही सेम आहे, मग दोघांची पॉवर आपण कंपाऊंड घेऊ. 100 इंटू 10 ब्रॅकेट स्क्वेअर. 10ने मध्ये गुणा, मग 10 इंटू 1 10 मायनस पी 10 पी अपॉन 100 पी अपॉन 10 ब्रॅकेट स्क्वेअर पर्सेंट amount left after 2 year. अमाऊंट लेफ्ट आणि एवढी अमाऊंट तुमची शिल्लक राहील. तर असा हा पर्सेंटेजवरचा वेगळा प्रॉब्लेम. अशा प्रकारचे आणखी कितीतरी प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, तर हे तुमचं रिक्वायर्ड पर्सेंटेज आहे. एक्झरसाईजमधले जवळपास सगळे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. ओके, इथं तुमचे ॲप्लिकेशन संपले. थँक्यू.